तर अजूनपर्यंत एकही विकेट्स डाऊन नाही झाल्या. ती एक जमेची बाजू आहे सदानंद स्मृती कांबळे या संघाची. पण अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत आणि अजूनही तो कुठला मॅजिकल फिगर आहे त्याचा आढावा घेणं थोडंसं आवश्यक आहे. पण चांगली सुरुवात आहे कामण संघाची. मी तुमच्या मताशी सहमत आहे. खूपच चांगली सुरुवात आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाला मिस्टर हितेंद्र भोई. समोर उजव्या हाताचा खेळाडू आहे वैभव धूम. चांगलं प्रदर्शन आणि त्या प्रदर्शनाच्या जोरावर वैभव धूम या खेळाडूने कामन संघामध्ये आपली जागा बनवलंय. कामन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा वैभव धूम नावाचा खेळाडू गाजला होता आणि आता ह्या स्पर्धेमध्ये त्याला चांगलं काम करावं लागेल. समोरचा संघ जो कालच्या दिवसामध्ये द ग्रेट मराठा चषकावर ज्याने आपला कब्जा केला. सर्वांनी प्रवीणजी भगत यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण यायचंय व्यासपीठावर आसन व्हायचंय. सर्वमान्य प्रवीणजी भगत वेलकम. दिशा एंटरप्राइजेसचे मालक प्रवीण भगत सरांचं आगमन झालंय. ओहो एज लागलंय. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. डीप मधून फेकी येईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. यष्ट्यांच्या पाठीमागे भूषण भोईर याला काही चेंडू समजला नाही. 2 धावा वैभव धूम याने पूर्ण केल्या. 2 धावांशी धावफलकावर धावा लागला जात आहेत. त्या 12 धावा बिनबाद नाबाद 12 ही चांगली सुरुवात आहे. जो ब्लॅक कलरचा जो पट्टा आहे कपडा आहे त्या कपड्याच्या आतमध्ये जर चेंडू गेला तर डिक्लेरेशनच्या स्वरूपात 2 धावा असतील आणि पडद्याला अडल्यानंतर तुम्ही धावा या पळून पूर्ण करायच्या आहेत. या सूचना याआधीच तुम्हाला पंचांनी दिल्या असतील कदाचित. मॉन्टी गोडेकर सर, परशुराम पाटील सर ज्या मैदानाच्या आत पंचांची चांगली भूमिका अदा करतायत. पहिला मॅच सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. आता दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होतोय. फुल टॉस बॉल वैभव धूम यांनी ह्या चेंडूला कळून काढलंय. काऊ कॉर्नर क्षेत्रात 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता फलंदाज धावतायत. बघता बघता 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांशी धाव संख्येत बदल धाबा लागला जात आहेत. बिनबाद 14. सध्या वाढती भागीदारी चिंतेचा विषय बनलाय फिल्डिंग करणाऱ्या संघाकरता. आदरणीय सन्मान्य प्रवीण भगत साहेबांना आपण बघतायत ज्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. लागणारे सर्व चेंडू ज्यांच्या सौजन्याने इथे पुरवले गेलेत. पुढचा बॉल पुढे सरसावून खेळायचं होतं फलंदाजाला. चोरट्या स्वरूपात 1 धाव तर पूर्ण केली. 1 धाव मिळते बॅटच्या साह्याने. या एका धावणीशी धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागला जात आहेत त्या 15 धावा. 15 बाईचा इशारा अंतिम क्षणी येतोय. मला असं वाटलं की बॅटच्या एज लागलंय. 15 धावा 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे इथे धावांची जी भूक आहे ती भूक वाढवावी लागेल. एक्झॅक्टली. कारण जर आढावा घेतला प्रतिस्पर्धी संघाचा तर प्रतिस्पर्धी संघ एका वेगळ्याच ऊर्जेमध्ये आहे. कालचा दिवस त्यांनी गाजवलेला आहे आणि आज देखील तो दिवस गाजवण्यासाठी सज्ज झाले. त्याचमुळे जास्तीत जास्त धावा बोलून दबाव वाढवावा लागेल सदानंद स्मृती कांबळे या संघाला आणि जेणेकरून हा सामना देखील तितकाच रंगतदार ठरेल. आजच्या दिवसातला पहिला मॅच प्रत्येक संघाकरता फार महत्वाचा असतो. डावखुऱ्या हाताचा खेळाडू स्ट्राईक इन कडे मिस्टर प्रकाश तुंबडा. मोठे फटके अजूनही आले नाहीत आणि हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट स्वतःची जाईल असं मला वाटतं. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का धावफलकावर धावा 15 असताना 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट गॉन. व्यासपीठावर याच दरम्यान दाखल होत आहेत आदरणीय सन्माननीय मुख्य आयोजक जगदीश मधुकर पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर. व्यासपीठावर डिम्पी छकुली यांना सुद्धा तुम्ही बघतायत. त्या सुद्धा दाखल झालं. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. मनीष पाटील काय वाटतंय आता हा पहिला ब्रेक थ्रू 15 धावा झाल्यावर मिळतोय. धाव संख्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडू अजूनही शिल्लक. प्रकाश विकेट खूप महत्वाची होती कारण प्रकाश जरी स्लो खेळला हळूवारपणे खेळत असला तरी देखील त्याच्याकडे अनुभव आहे. तो कुठल्याही वेळेला गेअर चेंज करू शकत होता पण आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये तो बाद होतोय. हितेंद्रला ते यश मिळते. खरं तर क्रेडिट हितेंद्रला देखील जाते पण आता सदानंद स्मृती कामन संघांना जो रिदम पकडला होता तो रिदम तुटलेला आहे आणि नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर येताना कदाचित थोडा वेळ घेतला जाईल धाबा बनवण्यासाठी. अगदी बरोबर. चर्चा आपण करूया. उजव्या बाजूला मी मेकरे कलाकार पंढरीनाथ पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. शेवटच्या दिवसामध्ये त्यांच्या मुखातून आपण वेगवेगळे आवाज या टुर्नामेंटच्या निमित्तानं बघणार आहोत.
पुढचा बॉल आडव्या पटचा वापर वैभव धूम याने केलाय. इनफिल्ड वरून चेंडूला उचललाय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. बघता बघता चेंडू काऊ कॉर्नरची एरिया स्पर्श करतोय सीमारेषेला आणि मिळत आहेत 4 धावा. चौकार. या 4 धाबांची धावसंख्या वाढताना धाबा लागल्या जात आहेत. त्या सध्याच्या स्थितीला 1 बाद 19. कामन संघ 19 धाबा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एच लागलाय फ्लाय स्लिपच्या दिशेने. हा चेंडू जाताना दिसलाय. 1 धाव मिळाली. या एका धाबणीची धावसंख्येत बदल. षटक सुरू आहे ते या ठिकाणी दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे ही बंधनं होती ते बंधनं शिथिल झालेत. धाबा धावपळकावर 10च्या सरासरीने 1 गडी बाद 20 धाबा. हितेंद्र चांगली गोलंदाजी करतोय. प्रकाश तुंबडा 5 बॉलला सामोरे जाऊन 2 धावा बनवतोय. ज्याने 2 धावा बनवल्या. शिकार बनला हितेंद्र याचा. 8 बॉलमध्ये 13 धाबा बनवताना दिसलाय खेळाडू वैभव धूम. कैवल्य याने एका षटकामध्ये 10 धाबा दिल्यात. हितेंद्र याने एका षटकामध्ये 9 धावा देऊन 1 सफलता पूर्ण केली. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टिवरी गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. दीपेश मूर्ती चषक 2022. बघा जो स्कोर आहे 20 आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये संदीप सर 10 होते आणि दुसऱ्या षटकामध्ये 20 आहे. म्हणजे तो अभ्यास कुठेतरी समर्पक ठरतोय की 10च्याच धावगतीने पुढे जायचंय. पण ती धावगती कुठेतरी वाढवणं गरजेचं आहे. जरी आता अकबर खेळपट्टीवर आहे. अकबर अजूनपर्यंत एकही बॉल त्याने फेस नाही केलाय आणि वैभव धूमने धूम माजवलेली आहे. जर आपण पाहिलं तर प्रकाश तुबडा तितका असा यश देऊ शकला नाहीये. पण आता मात्र अकबर जेव्हा आता नॉनस्ट्राईक एंडला आहे तो देखील एक आत्मविश्वासाचा भाग असतो कुठल्याही फलंदाजासाठी. तर आता म्हणूनच दीपेश पाटील यांना थोडंसं वाटतंय की कुठेतरी धावसंख्या पुढे जाऊ शकेल. पुन्हा एकदा खेळपट्टीवर येतात. क्षेत्ररक्षणाची सजावट करतात आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलरला बोलवण्यात आलेल्या पुन्हा एकदा आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी कैवल्य पाटीलला. कैवल्य पाटील एक चांगला खेळाडू आहे. युटिलिटी क्रिकेटर म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. म्हणूनच आज एक आधारस्तंभ म्हणून आपण RK एंटरप्राइजेस दत्ताळी संघामध्ये या खेळाडूला बघतायत. कैवल्य पाटील गोलंदाजी मार्गावर. स्ट्रायकिंगकडे वैभव धूम. पुढचा बॉल. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचे विचार नाही. 1च धाव. कारण यष्टी रक्षकाच्या पाठीमागे रक्षण करण्याकरता खेळाडू तैनात आहे तो म्हणजेच दीपेश. एका धाबेची धावसंख्येत बदल. धाबा लागल्या जातात ते 21 धावा झाल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ऑन दी टोज घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्राईक रोटेशन. आणि खूप वेळापासून अकबर नॉनस्ट्राईक एंडला होता. आता स्ट्राईकवर येतोय. आढावा घेतोय क्षेत्ररक्षकांचा की कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळतील. कैवल्य समोर देखील एक मोठी अग्निपरीक्षा असेल. अकबर वर्सेस कैवल्य हा कॉन्टेस्ट आणतोय. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज. हा शॉर्ट बॉल होता. पुल करायच्या उद्देशाने चेंडूला खेळायचं होतं. 1 धाव तर मिळाली. बघूया लेग बायचा इशारा इथे पंचांनी दर्शवलाय. दोन्हीही खेळाडू आपण बघितले तर एक उजव्या हाताचा खेळाडू आहे. एक डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धाबा लागल्यात 22 पेस खूप चांगला जनरेट केलाय आणि पुन्हा एकदा बॉलला बाउन्स सुद्धा मिळतोय. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीचा खूप चांगला आढावा कैवल्य घेतोय. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल. चेंडू हवेत आणि बघायचं झालं तर यष्टी रक्षक अतिशय चांगला झेल टिपतो यष्ट्यांच्या पाठीमागे. दुसरा धक्का. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहेत कामन संघाच्या. 2 गडी बाद 22 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आठवण तुझी मुलगी चकुली दिदीला. दिने दादाची डिंपी शोधे मोठे पप्पाला. डिंपी शोधे मोठे पप्पाला.
ऑकवर्ड स्ट्रोक होता ऑन साईडला स्विंग करण्याचा आणि शेवटच्या क्षणाला बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं. मिस टाइम होता आणि यष्टीरक्षक चांगल्या पोझिशनमध्ये बॉलला कॅरी करण्यासाठी पुढे झेपावला बॉल पर्यंत पोहोचला आणि चांगला कॅच कॅरी केलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा वैभवला परतावं लागते. वैभवची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन जातोय. विशाल इन होतोय. धावसंख्या 22, 2 गडी बाद. सदानंद स्मृती कामण. पुढचा बॉल. ओहो, विशाल सातवे नावाचा खेळाडू आलाय. बघितलं आपण तर त्याच्याकरता थोडासा अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या सध्याच्या घडीला 2 गडी बाद 22 धावा. 4 चेंडू टाकून चालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. खूप चांगल्या पद्धतीने रोखलं जात आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कैवल्य पाटील याच्याद्वारे. पुढचा बॉल. चेंडू हवेत आहे. उलट्या दिशेने झेल टिपण्याकरता पुढे सरसावला होता कैवल्य पाटील. बघता बघता एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल. इथे धोक्याची घंटा वाजली आणि विशाल सातवी सारखा एक चांगला फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. गॉन. बघू शकतायत मनीषजी, इथे काहीही कष्ट करायची गरज नव्हती. या क्षणाला दोघांनी इथे चुका केल्यात आणि खरं तर अकबरचा कॉल होता आणि अकबरचा कॉल लगेचच स्वीकारलेला आहे. नकार देऊ शकला असता पण विशालच्या माध्यमातून तो कॉल स्वीकारला गेला आणि धावाची या स्वरूपात स्वतःच्या विकेटचं समर्पण त्याला द्यावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अजय इन होतोय आणि आता मात्र कुठेतरी सुरुवातीला डिफेन्सिव्ह अंदाज पाहायला मिळाला. थोडासा सावधान पवित्र पाहायला मिळाला पण त्यानंतर धावांचा आलेख उंच करण्यासाठी प्रयत्न करताना मात्र वारंवार विकेट डाऊन होत गेले आणि त्या धावसंख्या आहे 23, 3 गडी बाद. 3 गडी बाद 23 धावा. चालू असलेला मॅच तुम्ही बघतायत. RK एंटरप्राइजेस दत्ता स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध सदानंद स्मृती कामन असा. प्रथम फलंदाजी करताना थोडासा आता दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर आलाय. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. नो बॅटर इन. मिस्टर अजय जोरदार प्रहार केलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू केला. एक धाव पूर्ण केली. डीप मधून फेकी करेपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. बघा ना, अँगल्स ज्यावेळेस फिरतायत त्यावेळेस एक वेगळा आवाज येतोय. किती चांगल्या गोलंदाजी करतोय गोलंदाज कैवल्य. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स मैदानाच्या आत गेलंय. 25 धावा 3 गडी बाद. मैदानाच्या आत सध्या खेळाडूंकरता चाललंय पाणी आणि याच वेळेचं औचित्य साधून डीजेच्या माध्यमातून आपण ऐकूया सुंदर सुंदर अतिसुंदर गाणी. खरं तर आताच्या घडीतल्या युवकांना तरुणांना खूप चांगल्या सुखसुविधा आहेत. क्रिकेटच्या दरम्यान 3 षटकांच्या दरम्यान पाणी उपलब्ध केले जाते. खरं तर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर जवळपास 16 ते 18 षटकांनंतर तुम्हाला पाणी पुरवलं जाते मैदानाच्या आतमध्ये. पण या ठिकाणी उष्णतेचा कहर आहे आणि उष्णता जास्त असल्या कारणाने आम्हाला आमच्या खेळाडूंची काळजी आहे आणि प्रत्येक 3 षटकानंतर आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करतोय. तर लगेच थोडासा वेळ देखील मिळतोय की पुढील 2 षटकांमध्ये रणनीती कशी आखायची आहे तो वेळ देखील या ठिकाणी मिळाला जातोय. आणि 3 षटकां समाप्तीनंतर 25 धावा आहेत. धावसंख्येचा आलेख जो आहे थोडासा खालावलेला आहे. 2 षटकानंतर 20 धावा होत्या आणि या तिसऱ्या षटकानंतर 3 गडी बाद 25 धावा. म्हणजे या तिसऱ्या षटकात फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत कैवल्य पाटीलने आणि एक चांगला कमबॅक मिळवून दिलेला आहे. आता नवीन गोलंदाज पंकजला बोलवण्यात आलेला आहे 4थ्या षटकासाठी. पाहूया पुढील 4थ्या षटकामध्ये किती धावा गोळा करेल सदानंद स्मृती कामणा संघ. अगदी बरोबर. 25 धावा 3 गडी बाद. आता पुढील होणारा मॅच सुद्धा तितकाच महत्वाचा असेल. देवे स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाये असा. दोन्ही संघाच्या संघनायकाने पहिला डाव संपण्याआधी टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता तयारी दर्शवा. दोन्ही संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. या स्पर्धेकरता लागणारी जी काय प्रवेश फी असेल ती आपण जमा करा. 4थं षटक
फुलटॉस बॉल डावी एसटी सोडून जाणारा आणि पंच लगेचच दर्शवतायत मॉन्टी घोडेकर सरांचा इशारा आलाय वाईट बॉल. अतिरिक्त धाबणीच्या संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जात आहेत त्या 26 धाबा 26. सदानंद स्मृती कामन विरुद्ध लढत तुम्ही बघतायत RK दत्ता स्पोर्ट जुचंद्र. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय पंकज. पुढचा बॉल या चेंडूला उडवलाय, उंची जास्त गाठली आणि लांबी कमी. शतरक्षकाने तिथे दिली हमी. विकेटचं पतन गॉन. काय म्हणाले या विकेट बद्दल? तर या ठिकाणी अभ्यास नव्हता या स्ट्रोक मागे अकबरचा. फक्त मनामध्ये इच्छा होती मला या बॉलला बाहेर पाठवायचा आहे, पण तो अभ्यास कमी पडला. त्याचमुळे बॉलचा टप्पा व्यवस्थित कॅल्क्युलेट केला नाहीये. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल नव्हता, ओव्हरपिच बॉल होता. ओव्हरपिच बॉलला थोडंसं कमी गतीने हाताळलं होतं, त्याचमुळे बॉल हवेत वर चढला, एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स मिळू शकलं नाहीये आणि त्याचमुळे फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा कॅच कॅरी केला गेलाय. हितेंद्र पातीच्या माध्यमातून चौथा धक्का बसतोय सदानंद स्मृती संघाला. धावसंख्या 26 असताना 26 धावा 4 गडी बाद 3.1 चेंडूची समाप्ती झाले. सदानंद स्मृती संघाची धावसंख्या आहे ती सध्या 26 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 20 धावा होत्या. नंतरचं षटक प्रभावी टाकलं गेलं. कैवल्य पाटील यांनी त्या षटकामध्ये फक्त 5 धावा मोजल्यात. आता पंकज पहिल्याच बॉलवर ज्यावेळेस खराब टाकला त्याच्यानंतर कमबॅक करताना विकेट प्राप्त करतोय. न्यू बॅटर इन अतुल ठाकरे नावाचा खेळाडू आता मैदानाच्या आत गेलाय. स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा खेळाडू अजय. हा चेंडू विचित्र पद्धतीने जातोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयास नाही. 1 धाव मिळाली. या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 4 गडी बाद 27-27. पॉपिंग क्रीज पासून जर तुम्ही पुढे निघालात तर पंचांच्या कृतीमध्ये बदल होऊ शकतोय. कधी कधी चेंडू फुलटॉस असतो मात्र खाली जाणारा असतो आणि हे निरीक्षण व्यवस्थितरित्या पंचांनी केलंय ह्या चेंडूवर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पंकज. चांगला गोलंदाज आतापर्यंत तो ठरलाय. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा स्लॉक केला या चेंडूला. चेंडू लॉंग लेगच्या बाहेर सीमारेषे पार आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार. हा आलाय षटकार बिगी. थँक्यू. दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी. या आत्मविश्वासाचीच गरज होती. आता पाहू शकतो आपण खूप चांगल्या पद्धतीने बॉलला ऑन साइडला स्विंग केलंय आणि उडवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होता आता फक्त पाहतच राहिलाय आणि त्याला हाय बाय करत बॉल सीमारेषच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार नक्कीच आत्मविश्वास वाढवेल सदानंद स्मृती या संघाचा. धावसंख्या 4 गडी बाद 33. धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला 33 धाबा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धाबा. अतुल ठाकरे नावाचा फलंदाज पहिल्याच बॉलवर 6 धावा प्राप्त करतोय. आक्रमकता या खेळाडूची वाढताना दिसली. पुढचा बॉल आता ब्लॉक होल मध्ये चेंडूला टाकलंय. ऑफ स्टंपच्या दिशेने हा मारा होता आणि या माऱ्यापुढे फलंदाजाचं काही चालताना दिसलं नाही. 33 धाबा 4 गडी बाद. पुढचा बॉल टाकण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण. पुन्हा ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा केलाय. फलंदाजाला मोकळीक दिली जात नाही. बघितलं की ऑन साइडला तो मजबूत फटके खेळतोय हेच लक्षात घेऊन गोलंदाजांनी ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा केलाय. काय वाटतंय? एक्झॅक्टली. हा कमबॅक खूप महत्वाचा होता कारण या अगोदरच्या बॉलवर एक षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र तो कमबॅक खूप महत्वाचा होता जेणेकरून जे मानसिक खच्चीकरण झालं होतं त्यातून बाहेर येतोय आता पंकज. आणि आता पुन्हा एकदा एक चांगली सिच्युएशन आहे. धावांचा रोख लावण्यासाठी तो प्रयत्न परिपक्व वाटला. शेवटचा बॉल सरळ बॅटचा वापर पायचीची अपील विकेटचं पतन. हा लागलाय आणखीन एक धक्का. 5 गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा 34 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर.
एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. ऐकूया सुमधुर गीत. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित गिरी दारार. चला मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. फलंदाजी करताना टॉस हरल्यावर साधारण स्मृती कामन संघाची धावसंख्या धावपळकावर आहे. 4 षटकात 5 गडी बाद 34 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. काय वाटतं म्हणजे 6 चेंडूंमध्ये किती धावा येऊ शकतायत? न्यू बॅटर किरण धूम गेलाय जो फलंदाजी यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली करतोय. खरं तर राहिल आणि अमान यांची कमतरता आज स्पष्टपणे जाणवते आणि रमजानचा पवित्र महिना असल्याकारणे ते देखील आता 1 महिना क्रिकेट खेळणार नाहीत. पण तरी देखील प्रयत्न चांगला होतोय आणि या शेवटच्या षटकामध्ये मात्र कमीत कमी 12 ते 15 धावा येणं गरजेचं आहे जर आपण बॅटिंग लाईनअपचा विचार केला आर.के. दत्ताळीच्या. अगदी बरोबर. गोलंदाजी मात्र चांगली होते. आता एक बदलाव केलाय. दीपेश पाटील जो रन मशीन म्हणून ओळखला जातोय त्या खेळाडूला गोलंदाजी मार्गावर आणलं जातंय. स्ट्राईक इनकडे चांगला खेळाडू आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मिस्टर अतुल ठाकरे. हो चांगली फ्लाईट दिली होती. चांगला ब्रेक केला या चेंडूला. धावबाद होण्याची दाट शक्यता. फेकी व्यवस्थित नव्हती आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतोय. बघता बघता एकाही धावेचं रूपांतर सध्या 2 धावांमध्ये होतंय. 2 धावा 22च्या स्वरूपात मिळत आहेत. या 2 धावांची धावसंख्येत बदल. धावा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 36 धावा. कामन संघाची स्थिती महत्वाच्या आहेत. प्रत्येक धावा विथ बॅट और विथ बायज आणि या 2 बाईच्या धावा धावफलक पुढे नेत आहेत आणि धावफलकावर धावा आलेल्या आहेत ते म्हणजे 36 धावा आणि अजून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि दीपेश पाटील खूप कमी वेळा गोलंदाजी करताना तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालेला आहे. पण आज जेव्हा गरज आहे निखिल मला पाहायला मिळत नाही मैदानाच्या आतमध्ये पण कुणाल देखील नाहीये पण कमी करा प्लीज. जोरदार प्रहार करायचा होता. चेंडू फॉरवर्ड बघितला पॉइंट क्षेत्रामध्ये राहतोय. 1 धाव पूर्ण केली. लेग बाईचा इशारा परशुराम पाटील सरांचा. या एका धावणीची धावसंख्या वाढताना 5 गडी बाद 37 धावा. बॅटच्या साह्याने धावा येणं फार गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू टाकून चाललेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या तर एक मजबूत स्थिती असेल पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या कामन संघाची. पुढील होणारा मॅच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध तुम्ही बघणार आहात कानाई स्पोर्ट्स पाय. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर या. शेवटचं षटक. 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 37. फुल टॉस बॉल. या चेंडूला उडवलंय. चेंडू फॉरवर्ड मिड विकेट पट्ट्या बाहेर. सरळ 6 धावन करता षटकार. युथ 6. बघितलं आपण मंडीची काही चांगला फटका. फुलटॉस बॉल जर असा फलंदाजाला मिळाला तर त्याचा खरपूस समाचार ते घेत आहेत. धावफलकावर धावा 6 पुढे सरकल्या. 43 धावा. 43 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचे 3 बॉल शिल्लक. खूप सुंदर क्रिकेटचं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये मोतीबिंदू शिबिर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सफल झालंय. 274 लाभार्थी म्हणजेच लोकांनी त्या मोतीबिंदू शिबिरामध्ये प्रत्यक्षात जाऊन लाभ घेताना ते दिसलेत. आणि कालचा दिवस म्हणजेच स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांचा वाढदिवस होता. पुढचा बॉल. सरळ बॅटचा वापर. काय चेंडू करेल हवाई सफर. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार. शानदार. दर्जेदार. हा आलाय षटकार. बिगी. पुन्हा एकदा बघितलं फोर्स केलंय लॉंग ऑफच्या दिशेने किरण धूम नावाचा खेळाडू.
जो आता मैदानाच्या आतून संघाकरता धाव बनवतोय. धाव संख्या 49. पुढचा बॉल मिडल स्टंपवरचा चेंडू बरोबर या ठिकाणी पायावर चेंडू आदळल्यानंतर अपील जोरदार केली दीपेश पाटील यांनी. विकेटचं पतन. हा लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद धावफलकावर धाबा लागला जातात. ते 49 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचा एक बॉल शिल्लक. फलंदाजी तर फलंदाज किरण धूम यांनी चांगली केली. मधल्या फळीतील एक चांगला फलंदाज ज्याला आपण बघितलं. 3 बॉल मध्ये 2 षटकाराच्या साहाय्याने 12 धावांचं योगदान त्याने दिलं. हे षटक थोडस मागडं ठरतंय RK स्पोर्ट्स दप्पाळी जुचंद्र संघातर्फे. दीपेश पाटील छोटा पॅक बडा धमाका करण्याकरता सफल समजला जाणारा हा खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा आल्यात. स्वतःला सिद्ध आणि केलंय. म्हणून स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. पुढचा बॉल वेट करून चेंडूला खेळला जात आहे. चेंडू जातोय फॉरवर्ड स्कोर लेग मधून. आता मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण केली. तिसरी धाव घेण्याकरता फलंदाज धावत आहेत. बघता बघता 50 अप. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं गेलं दुसऱ्या इनिंग मध्ये. 52 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच ऑफ समरी आपण बघणार आहोत. कशा पद्धतीने पहिला डाव या ठिकाणी संपलाय याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. 7 बाद 51 ही स्थिती आपण बघितली. 52 धावांचं लक्ष दुसऱ्या डावामध्ये असेल RK एंटरप्राइजेस दप्पाळी स्पोर्ट जुचंद्र संघाला. चला तर टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा संघनायक आणि कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचा संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. कान्हाई स्पोर्ट्स पाये, देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. नंतर पुन्हा एकदा मी वर्णन करतोय पुढील होणारा मॅच. देवेश स्मृती मालजीपाडा विरुद्ध बघणार आहात कान्हाई स्पोर्ट्स पाये. दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस करण्याकरता मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. म्हणीची दोन्ही संघनायक या ठिकाणी सध्या तरी येत नाहीत. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये आपण बघितलंय 7 गडी बाद 51 धाबा RK एंटरप्राइजेस दप्पाळी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या विरुद्ध बनवल्या गेल्या त्या सदानंद स्मृती कामण या संघाने. आणि 52 लक्ष ठेवलं गेलंय. 52 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी घडतायत. कशा पद्धतीने फलंदाजी होतोय. गोलंदाजी करताना काय योग्य तो निर्णय घेतला जातोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक. यंदा खूप चांगले फॉर्म मध्ये असलेले दिग्गज समालोचक मनीष पाटील. धन्यवाद संदीप सर. तर 5 षटकांमध्ये 51 धावा बनवलेल्या आहेत सदानंद स्मृती 9192 या संघाने. आणि 5 षटकात 52 धावा पूर्ण कराव्या लागतील RK दत्ताळे जुचंद्र या संघाला. तुम्हाला TCP लाईव्ह द सिनेमॅटिक पिक्चरच्या वतीने ही स्पर्धा घर बसल्या पाहता येते. कारण उष्णता जास्त आहे आणि उष्णता जास्त असताना प्रेक्षक देखील मैदानावर जास्त जाण्यास पसंत करत नाही आणि घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात. क्रिकेटशी निगडीत राहायचंय पण क्रिकेट पाहण्यासाठी मैदानात नाही जायचंय हाच कुठेतरी आता प्रयत्न प्रेक्षक करताना पाहायला मिळते. असो पण प्रेक्षकांसाठी तरतूद तर केलेली आहे आम्ही.
आणि खूप चांगला डिस्प्ले तुम्हाला हा पाहायला मिळतो जो बिग बॅश मध्ये यूज केला होता तो डिस्प्ले तुम्हाला द सिनेमॅटिक पिक्चरच्या वतीने पाहायला मिळतोय 2 कॅमेऱ्याच्या मदतीनं या स्पर्धेला कव्हर केलं जाते महेंद्र भगत आणि त्यांच्या टीमच्या वतीनं. पहिल्या डावामध्ये तुम्ही आवाज ऐकला सन्माननीय संदीप गावंड सरांचा, पोलीस पाटील बापाणे आणि गेले कित्येक वर्षांपासून त्यांनी याच परिसरात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आपल्या आवाजाची भुरळ प्रेक्षकांना घातलेली आहे. थोड्याच वेळात प्रमोजी शेडगे याचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट करण्यासाठी जातात. एका बाजूस असेल कैवल्य जो एक अनुभवी फलंदाज राहिलेला आहे दत्ताळी या संघाचा, तर एका बाजूस भूषण आहे जो फक्त अटॅकिंग मूडसाठी ओळखला जातो. तर एक वेगळ्या कॉम्बिनेशनने आर के दत्ताळी संघ या धावांचा पाठलाग करणार आहे. पाहूया हा जो प्रयत्न केला गेलेला आहे तो प्रयत्न यशस्वी होतोय का, कारण काल उशिरापर्यंत त्यांचे सर्व प्लेयर्स बिझी असल्या कारणाने आज काही खेळाडू अनुपस्थित आहेत या संघामध्ये आपण पाहिलं तर, आणि म्हणूनच वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी केले जात आहेत. आता आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी TCP लवची लोगो आहेत त्या ठिकाणी कॅप्टनचा छायाचित्र येऊ शकते. जर ते छायाचित्र तुम्हाला पाठवता आलं असतं तर आम्ही ते तुमचं छायाचित्र त्या लोगोच्या बदली त्या ठिकाणी आम्ही टाकू शकलो असतो. त्याचमुळे टेक्नॉलॉजी आहे, पण तुम्ही देखील थोडा वेळ दिला तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल. नवीन बॉलर या नवीन षटकाची सुरुवात करणार आहे. या सेकंड इनिंग मध्ये फर्स्ट ओव्हर घेऊन येतोय किरण धूम. आणि चला मालजीपाडा टीमचा कॅप्टन झाला असेल आपण रिपोर्ट करायचा आहे आणि कानाई स्पोर्ट्स पाई यांनी देखील यायचं. बघा युट्यूब पाहून तुम्ही स्पर्धा स्थळी येऊ नका, तुम्हाला जी वेळ दिलेली आहे ती वेळ पाहूनच तुम्हाला यायचंय अशी नम्रतेची विनंती. कारण कित्येक संघ आता पहिला युट्यूब चेक करतात आणि त्यानंतर ते गणित बनतात की आपण या वेळेत त्या ठिकाणी पोहोचू शकतो, पण कधी कधी ट्रॅफिक जाम होऊ शकते, कधी कधी फाटक पडू शकते. आणि त्याचमुळे विनंती करतो तुम्हाला जी रिपोर्टिंग वेळ दिलेली आहे त्या वेळेतच तुम्हाला मैदानाच्या सभोवताली पोहोचायचं आहे आणि आमच्या कमेंट्री बॉक्सची रिपोर्ट करायचा. पहिला बॉल ओव्हर द विकेट ऑफ स्टिकच्या बाहेरून ट्रॅव्हल होणारा बॉल पंचांच्या वतीने वाईड बॉल चिकून पहिलाच बॉल हा वाईड हाताळला गेलेला आहे किरण धूमच्या वतीनं. 52चा पाठलाग म्हणजेच प्रत्येक षटकामागे 10 धावांच्या मदतीने पाठलाग करायला हवा. आपण पाहूया पहिल्या आणि दुसऱ्या षटकात किती धावा मिळतील. यावेळेस स्कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय आर के दत्ता या संघाला आणि अनपेक्षितपणे या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कैवलेचा राहिला आहे आणि चांगली बॉलिंग किरणची शॉर्ट ऑफ गुडलाईन बॉल हलकासा आउट कटर हलकासा एज आणि यष्टीरक्षकाने त्याने काम पूर्ण केलंय. पहिला धक्का आर के दत्ताईला. बघितलं आपण रिप्ले मध्ये त्याला पूल करायचा होता, थोडासा आउट कटर हा चेंडू आपल्याला दिसलाय. बॅटचं हलकसं एज लागलंय आणि किरण धूम या गोलंदाजाला पहिलं यश मिळतंय. मोठा फलंदाज बाद झालाय ज्याने अनेक चांगल्या खेळी पेश केलेत. सध्या आपण द ग्रेट मराठा चषकामध्ये सुद्धा त्या खेळाडूला चांगले खेळी साकारताना बघितलं, तो खेळाडू बाद झालाय आणि आता मैदानाच्या आत संघाची रन मशीन उतरताना दिसली. दीपेश पाटील छोटा पाकिट बडा धमाका तो तुम्हाला स्ट्राईक एंडा पाहायला मिळेल. पहिला बॉल वाईड हाताळला आणि दुसऱ्या बॉलवर लगेचच कैवल्य पटेल याला बाद होण्यासाठी तोच बॉल हाताळला होता. आउट कटर विथ शॉट ऑफ गुड लेंथ आणि खूप चांगला कॉम्बो आणि त्या बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आउटसाइड एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. 1 धाव 1 गडी बाद. यास पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. यष्टीरक्षक कॅच कॅरी करण्यासाठी बॉलच्या खाली येतोय आणि हा कॅच कॅरी केला जातो. अकबर कुठलीच चूक करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का आर के दत्ताई टीमला. रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी असंच मला कुठेतरी पाहायला मिळालं. जसा पहिला बॉल हाताळला होता तसाच त्याच पिचिंगचा दुसरा बॉल आउट करत हाताळला गेला आणि त्याच
फटक्याच्या माध्यमातून धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला. जो फटका कैवल्य पाटीलने खेळला होता आणि पुन्हा एकदा त्याच जाळ्यामध्ये अडकतोय दीपेश पाटील आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवतोय किरण धूम. जबरदस्त बॉलिंग, पहिला बॉल वाईड, पण त्यानंतर काय कमबॅक केला आणि अक्षरशः सुरुवातीच्या 2 फलंदाजांना निकामी करण्याचं काम किरण धूम करतोय. हे अपडेशन खूप महत्वाचं आहे. प्रतिस्पर्धी संघ कुठल्या ताकदीचा आहे, प्रतिस्पर्धी संघ कुठल्या दर्जाचा आहे, त्या गोष्टीचा विचार करून मात्र आपण आपला नैसर्गिक खेळ करून आपल्या संघाचा विजय कसा मिळवता येईल हा प्रयत्न किरण करतोय. आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन तो सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल भूषण आणि नॉन स्ट्राईकला असेल नवीन आलेला बॅटर पंकज. कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचा संघनायक, आपण लवकरात लवकर संपर्क साधा. हॅट्रिक बॉल, बॉलिंग ट्रॅकवर किरण तयार. यावेळेस पुन्हा एकदा छेडछाडी करण्याचा प्रयत्न पण मात्र सक्सेसफुल होतोय. आउटसाइड डॉट कटर बॉल होता, बॉलला पाठवलाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तुझ्या झाले दुःख दिनेश भावाला सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला. आपण ऑप्शनच्या बाहेर निघणारा चेंडू रिप्ले मध्ये आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इन फील्ड वरून चेंडूला उडवलं, जिथे 4 धावा मिळत आहेत. फलंदाज भूषण ह्या खेळाडूला एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. संकटमोचक म्हणून अनेक वेळा तारणारा खेळाडू आहे. आणि अभ्यास खूप महत्वाचा. यावेळेस आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्याच गोष्टीचा फायदा पुन्हा एकदा पुढ्यात ठेवण्यात आला. तर बॉल ब्लॉकवर डिलिव्हरी आणि आता बॉलला सन्मान देण्याचं काम केलं, कारण या अगोदरच्या बॉलवर चौकार आला होता आणि त्याचमुळे कुठलीच घाई गडबड न करता बॅक टू द बॉलर प्लेसमेंट. डॉट बॉल धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 5. 2 गडी बाद 5 धावा. आता डिफेन्स केलाय, फॉरवर्ड डिफेन्स केलंय या चेंडूला. समोरूनच प्रमोदजी शेडगे सरांचं आगमन झालं. वेलकम सर. ऑन साइडला स्विंग केलंय, हवेत आहे बॉल, मिस टाइम. क्षेत्ररक्षक डीप पुढे येतोय, कॅच कॅरी करण्यासाठी जजमेंट घेतोय आणि या ठिकाणी बॉल त्याला हुलकावणी देतोय आणि जीवनदान मिळते फलंदाजाला. भूषण पुन्हा एकदा थोडा सेफ होतोय, सुटकेचा निश्वास टाकतोय. 2 गडी बाद 7 धावा. खरोखरच एक सहज सोपा जेल ड्रॉप झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षकाने यायला हवं, तो फक्त बघत राहिला. त्याला विश्वास होता विशाल सातवी नावाचा खेळाडू हा जेल टिपेल आणि म्हणूनच हा जेल फार महत्वाचा होता. पुढचा बॉल शेवटचा असेल. ऑन साइडला पुल केलाय, एलिव्हेशन नव्हतं, फोर्स प्रॉपर लागलाय, बॉल जातोय सीमारेषा पार. 6 की 4. या येथील 6 धावा, षटकार. थँक्यू. पहिल्या षटक इथं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागला जातात. 2 गडी बाद 13 धाबा. मणीची ज्या वेळेस या गोलंदाजीवर एखादा झेल ड्रॉप केला त्या वेळेस या गोलंदाजावर फलंदाजाने हल्ला चढवलाय. मी अनेक टुर्नामेंट्स मध्ये त्याला बघितलंय. आता 24 बॉल मध्ये 39 धावांची गरज. 9.72 चा रिक्वायर्ड रन रेट आहे. एक्झॅक्टली. पहिली 2 विकेट्स झटपट बाद झाले, पण त्यानंतर भूषणने पूर्णपणे त्या षटकावर स्वार होऊन जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा जो प्रयत्न करायचा होता तो प्रयत्न केलाय. जो कर्णधाराने विश्वास ठेवला होता आणि त्याला पहिल्या क्रमांकावर आमंत्रित केलं गेलं होतं आणि तो विश्वास सार्थ ठरवताना खूप चांगल्या पद्धतीने या पहिल्या षटकाचा समाचार घेतलाय आणि गोलंदाज किरण धूमला जवळपास 13 धावांचा मार बसलेला आहे. आणि आता सिच्युएशन थोडीफार का होईना अंडर कंट्रोल आले. स्ट्राईकवर बॅटर असेल पंकज, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नवीन तयार होतोय प्रकाश तुंबडा. ऑन साइडला स्वाक केलंय, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, कॅच कॅरी केली जाईल, पंकजला परतावा लागेल. तिसरा धक्का बसतोय आर के दत्ता टीमला. पंकज बॅक टू पेव्हॅलियन. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयास केला आणि त्याच्यामध्ये मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात असलेला वैभव धूम एक चाणक्य असा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षक म्हणून चांगली कामगिरी बजावताना दिसला. एक अप्रतिम झेल टिपला. प्रकाश तुंबडा याला पहिल्याच बॉलवर यश मिळतं आणि प्रकाशने कदाचित हे हेरलं होतं की
पंकज ऑन साईडला जास्त ऍक्टिव्ह होणार आहे आणि त्याचमुळे तो आउटकटर बॉल हाताळला ऑफस्टिकच्या बाहेरचा आणि त्या बाहेरच्या बॉलला पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचमुळे ते बॅटचं कनेक्शन बॉलशी व्यवस्थित होऊ शकलं नाहीये. एलिव्हेशन देखील तितकंसं नव्हतं आणि क्षेत्ररक्षक चांगल्या पोझिशनमध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये तैनात केला गेला होता आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसावला आणि तिसरा धक्का बसतोय RK दत्ताळी या टीमला. आणि हा सामना देखील एक रंगतदार होईल यात मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघाच्या वतीने प्रामाणिक प्रयत्न केले जातात. बघा पुन्हा एकदा बॉडी लाईन बॉल भूषणला खेळण्यासाठी थोडासा त्रास झाला, कारण या तयारीत नव्हता. आपण जर रिप्ले पाहिला तर अग्रेसिव्ह मूड मध्ये आहे भूषण, प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याच्या तयारीत आहे. पण आपण पाहिलं तर बॉल हलकासा आत आला आणि त्यानंतर त्यात डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चांगली बॉलिंग प्रकाशची. पण यावेळेस मध्ये पुन्हा एकदा प्रकाशला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. असा दिपेश पाटील धावा बसलाय मनात, असा दिपेश पाटील जबरदस्त आक्रमकता दिसली या चेंडूवर आणि या स्लॉग केलं होतं या चेंडूला. बघितलं आपण डीप स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसला. 6 बॉलमध्ये 18 धावा बनवतोय हा फलंदाज आणि संघाची धावसंख्या 3 गडी बाद 19. म्हणून मी म्हणालो की एक हाती भूमिका तो रोल अदा करतोय या महत्वपूर्ण डावामध्ये आणि वन मॅन शो तो फक्त हायलाइट झालाय, कारण दीपेश 0वर बाद झाला, कैवल्य 0वर बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पंकजला सुद्धा धावा गोळा करता आलेल्या नाहीयेत आणि सर्व धावा विथ द बॅट भूषणने कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आता पाहिलं तर 300च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय, 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. 6 बॉल्स मध्ये 18 धावा. भूषण पुन्हा एकदा हवेत आहे, शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि प्रकाश फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्या ठिकाणी धावची संधी सुद्धा आहे, डिरेक्ट होऊ शकला असता तर बाद होऊ शकला असता भूषण. आता मात्र कुठेतरी ताळमेळमध्ये कमतरता जाणवलेली आहे कांबळे या संघाच्या क्षेत्ररक्षकांमध्ये आणि त्याचमुळे एक सहज सोपा कॅच होऊ शकला असता. कॉलिंग झालेल्या क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान आणि त्याचमुळे बघा कॅच मिस झालेला आहे. आणि महत्वपूर्ण फलंदाज ज्याने या सामन्याला एक वेगळी कलाटणी दिलेली आहे भूषणला जीवनदान मिळते. जीवनदान 2 वेळा त्याला दिलं गेलंय, 2 वेळा त्याला सोपे झेल त्याच्या फलंदाजीवर सोडले गेलेत आणि हे आता जीवनदान महागडं ठरलंय. बघू शकतायत 7 बॉलमध्ये 20 धावा त्याने बनवल्यात भूषण याने. संघाची धावसंख्या 21, 3 गडी बाद 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. मजबूत स्थिती आता RK स्पोर्ट्स दत्ताळी जुचंद्र संघाची. आणि त्या ठिकाणी अकबर फुलांची उधळण करताना देखील पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांवर. यावेळेस बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल पंचाच्या वतीने लगेचच वाईड लाईन चेक केली गेली. वाईड बॉलची खूण एखाद्याची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. 20 बॉल्स मध्ये 30 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. ॲपी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल. जरी या अगोदर चुका झाल्या असल्या तरी काय झालं, मला मात्र माझं षटक यशस्वी पूर्ण करायचंय आणि तोच प्रयत्न केला जातोय, कारण झालेल्या चुकांचा विसर करून तुम्हाला येणाऱ्या बॉल्सवर आपलं 100% योगदान द्यायचं असं हेच क्रिकेटचं परिसूत्र आहे आणि त्याच परिसूत्राचा वापर करताना ॲपी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलंय, बॉलला उडवलंय त्याच्या आवडत्या झोन मध्ये. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी अफलातून षटकार. टॉस आपण करून घेऊया. आदरणीय सन्मान्य जगदीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा आपण टॉस करणार आहोत. बाळकृष्ण भोईर साहेब सुद्धा त्या ठिकाणी असतील. बाळकृष्ण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचे संघनायक चैतन्य येथे दाखल झालेत. देवेश स्पोर्ट्स मालजेपाडा संघाचे संघनायक या. हा ड्रिंक्स ब्रेक आहे, ह्याच्यामध्येच आम्हाला वेळ आहे, लक्षात घ्या. कॅप्टन आदरणीय सन्मान्य बाळकृष्ण भोईर साहेब उपस्थित होत आहेत. डिंपे चकुली ह्या सुद्धा उपस्थित आहेत. विनोद म्हात्रे इथे कॅप्टनची जबाबदारी स्वीकारतायत. अभिनंदन विनोद. बाळकृष्ण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय.
देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाये अशी लढत तुम्ही बघणार आहात. कॉलिंग कोण करतंय? चैतन्य छापकी काटा आणि या ठिकाणी छाप आलाय. चैतन्य यांनी हा टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना शुभ आशीर्वाद देत आहेत आमचे मान्यवर आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर जात आहेत. डिसिजन आपण नंतर बघणार आहोत. डिसिजन खरं तर लगेच द्यायला हवं. टॉस बॉक्स मधून सध्या अहवाल बाकी आहे. मैदानाच्या आत मॅच सुद्धा बाकी आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा मी तुम्हाला घेऊन जातोय ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक मनीष पाटील. आवाज ऐकूया मनीष पाटील सरांचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी पूर्ण नायगाव परिसर विकसित होतं हेच तुम्हाला या अगोदर पाहायला मिळालं. इमारतींचं जाळं या नायगावच्या तिवरी परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विकसित होत आहेत आणि गरजेचे आहे. काळानुरूप बदल होणं गरजेचं आहे आणि विकसित होताना आपण देखील विकसित झालं पाहिजे. आपण देखील विकासक बनलं पाहिजे. आपली जागा आपली इमारत या तत्वावर मात्र आपण आपला स्वतःचा आपल्या गावाचा विकास करू शकतोय. जवळपर्यंत सामन्याच्या दिशेने धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 28. यावेळेस ड्राईव्ह केलाय बॉलला मिळवला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत थोडासा फंबल झालाय पण एकाच धावाची मनीषा भूषणची राहिलेली आहे कारण त्याला ठाऊक आहे माझी बॅट लागली आहे, माझी बॅट तळपली आहे, मी इन ऍक्शन मध्ये आहे आणि मी स्ट्राईकवर राहील हाच अट्टाहास बांधलेला आहे भूषणने. म्हणून फक्त एकाच जागेवर थांबलाय. 17 बॉल्स मध्ये 23 धावांची गरज विजयासाठी RK दत्ताई या टीमला. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर किरण आपला स्पेल कंटिन्यू करतोय पंचांच्या डावीकडून आणि डावखुरा फलंदाज एक चांगल्या आत्मविश्वासाने एक चांगल्या सकारात्मक दहेबोलीने खेळतोय कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने तो आक्रमक गिअर घेतला आणि म्हणतात ना भीतीमध्ये माणूस अजून जास्त शक्तिशाली होतो. तेच मैदानाच्या आतमध्ये भूषणच्या वतीने पाहायला मिळालं. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे वाईडिश मिड विकेटला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये कारण थोडंसं रिस्क होतं आणि भूषणचं बाद होणं कदाचित धोकादायक ठरू शकेल RK दत्ताई टीमसाठी आणि त्याचमुळे सावध राहू आणि सतर्क राहू हाच प्रयत्न केला गेलेला आहे. आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं आणि तिथे शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्याकडे लगेच चेंडू आल्यानंतर त्यांनी फिकी केलाय. कोणताही मोठा धोका या ठिकाणी फलंदाजाने पत्करला नाही आणि गरजे सुद्धा नाही कारण सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे आणि धावांचा पाठलाग देखील अचूकतेने होतोय. तर हे आगळे वेगळे प्रयत्न करणं गरजेचं सुद्धा नाही आणि त्याचमुळे तो संयम पाहायला मिळालाय भूषणच्या वतीनं. कदाचित खूप कमी वेळा भूषण संयमी असतो पण या घडीला मॅच्युरिटी लेवल थोडीशी हाय वाटते भूषणची. ऑन साइडला हवेत आहे क्षेत्ररक्षक. बॉल खाली येईल, बॉलला कॅरी करेल का पाहूया. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतोय पुन्हा एकदा. आज घरी आईचा आशीर्वाद घेऊन आलाय म्हणूनच की काय वारंवार जीवनदान मिळते भूषणला. जवळपास 3रं जीवनदान आहे असं मला वाटते आणि यात 2 धावा सुद्धा मिळत्या. 2 धावांची वाढ धावसंख्या 2 पोहोचते 31 वर. परिपूर्णता फिल्डर मध्ये मला दिसत नाही कारण 100% योगदान प्रत्येक खेळाडूने मॅच मध्ये द्यायला हवं. गोलंदाज मेहनत करतायत, क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही. पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे. काय करेल बॉल फेक करेल तोपर्यंत एक धाव. दिनेश पाटील आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. छोट्या मोठ्या सर्व गोष्टीकडे प्रामाणिकतेने लक्ष देतात महत्वाचं आहे आणि त्यांचे पिताश्री जगदीश पाटील देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये आहेत. प्रवीणजी भगत असतील. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि खरंच आदरांजली अर्पित करण्यासाठी क्रिकेटचं एक औचित्य आणि प्रत्येक गावातील संघांना एकत्रित घेऊन येऊन आपल्या स्वर्गवासी भावाचा वाढदिवस देखील त्यांनी एका चांगल्या समाज कार्याने साजरा केला. काल मोफत शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केलं गेलं. जवळपास 250 नागरिक 274 नागरिकांनी त्या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि महत्वाचं आहे क्रिकेट सोबत सामाजिक बांधिलकी सुद्धा सन्माननीय दिनेश पाटील जोपासतायत, त्यांचा परिवार जोपासतोय. ही देखील एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. धावसंख्या 32 धावा. ऑनसाइडला खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचं व्यवस्थित कनेक्शन होत नाही. बॉल जाईल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. बॉलला कॅरी करेपर्यंत 2 धावा तर मिळतील. 2 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 गडी बाद 34 वर. 12 बॉल्स मध्ये आता
18 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. संदीप सर असं सांगू शकत नाहीये की पलडा RK दत्ताई या संघाचा थोडासा जास्त आहे, पण जर आपण इकॉनॉमिकली विचार केला तर फक्त भूषण खेळतोय. भूषणच्या साथीला अजूनही इतर फलंदाजांनी त्याची साथ देणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. भूषणला साथ देणं फार महत्वाचं आहे. भूषण वन मॅन आर्मी, एक हाती किल्ला मैदानाच्या आतून लढवतोय. 12 बॉलमध्ये 29 धावांची चांगली झंझावती खेळी त्याने फिश केली. दबाव असताना दबावामधून बाहेर काढलंय RK एंटरप्राइजेस स्पोर्ट दत्ताळे या संघाला. विशाल 7वी नंबरचा गोलंदाज आलाय. 12 बॉलमध्ये 18 धावा डिफेंड करायचा आहे आणि त्याला चांगली बोटांची जादू ह्या क्षणाला दाखवावी लागेल. 12 बॉल 18 धावा. हे षटक खूप महत्वाचं आहे संदीप सर, कारण या षटकामध्ये जवळपास कळू शकेल की कुठला संघ विजयाच्या घोडदौडीमध्ये पुढे आहे. पण तुर्तास दोन्ही संघ आता समसमान अवस्थेत आहेत असंच पाहायला मिळते. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय विशाल. डाऊन द विकेट. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केलंय. पुल पॉवरफुल ठरेल का? बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? येस, डेफिनेटली जाईल जाईल जाईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 धावा षटकार. सबसे अलग अशी झलक होती तिवरी गावात. सबसे अलग नारी झलक होती तिवरी गावात. थँक्यू. जवळपास सामन्याची हवा काढून टाकणार हा षटकार असेल असं मला वाटतंय संदीपजी. अगदी बरोबर. शॉट ऑफ लेन चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला 1 आणि 2 धाव नकोय, मला फक्त 4 आणि 6 धावाच पाहिजे. हाच बालहट्ट त्या ठिकाणी भूषणने बांधलेला आहे आणि त्याच्या हट्टामध्ये तो यश देखील मिळवून देतोय. 14 बॉल्स मध्ये 35 धावांवर खेळतोय. चांगली खेळी त्याने आतापर्यंत पेश केले. यावेळी शरीरापासून दूरून खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स मिळत नाही. बॉल जाईल काऊ कॉर्नर एरियामध्ये. झेलचीच्या स्वरूपात बाद होईल फलंदाज भूषण, पण त्याने त्याची कामगिरी चूक अदा केलेली आहे. 4था धक्का बसतोय RK दत्ताई टीमला. धाव संख्या 40 असताना. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया मानाचा तिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया स्वतःवर त्याला विश्वास होता. 15 बॉलमध्ये 35 धावा बनवल्या. 233.33 चा स्ट्राईक रेट त्याला आपल्याला पाहायला मिळाला त्याचा. आणि अफलातून 4 वर 40 धावा. आता आव्हान तितकं कठीण नसेल. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये 12 धावांची गरज. सामना तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही किंवा शेवटचा बॉल डिलिव्हर केला जात नाही. अजूनही सामन्यामध्ये तीच रंगत आहे. आता भूषण बाद झालाय आणि नवीन जो बॅटर आहे तो फ्रेश आहे आणि त्यामुळे कदाचित थोडासा वेळ घेतला जाईल. 9 बॉल्स मध्ये 12 धावांची गरज. सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट आहे आणि हा विकेट खूप जास्त महत्वाचा होता जो मिळालेला आहे भूषणचा, जो 35 धावांवर बाद झालाय. सांघिक धावसंख्या RK म्हणजेच रणजित किणी फॅम टीम RK दत्ताई टीमची 4 गडी बाद 40 धावा. सदन स्मृती कामन संघ अजूनही सामना सोडण्यासाठी तयार नाहीये, कारण इतकी मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेत येऊन आम्हाला खाली हात जायचं नाहीये. हाच प्रयत्न कामन संघातले खेळाडू करतात. पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉक करायचा प्रयास झाला होता. बॉल अँड बॅटचं कनेक्शन झालंय का तर पाहूया. येस ऑर नो. येस विथ द बॅट ही एक धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 या आकड्यावर. 8 बॉल्स मध्ये 11 धावांची गरज आहे. बॉल आणि रन मध्ये 3चा डिफरन्स आहे. तो डिफरन्स वाढवण्याचा प्रयत्न करेल सुदान स्मृती की तो डिफरन्स कमी करण्याचा प्रयत्न करेल RK दत्ताई, कारण आता स्ट्राईकवर बॅटर आहे लेफ्ट हँडेड बॅटर हितेंद्र भोईर पाती. विशाल यश तर मिळालं या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कॅच कॅरी केला जाईल. पुन्हा एकदा येतो सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज बाद हितेंद्र पाती. बॅक टू पॅव्हलियन. मानाचा तिवरी गावाला. दीपेश स्फूर्ती चषक ठेवलाया वसई तालुक्याला. ओव्हर पिच बॉल होता. पुल केलं होतं या चेंडूला आणि ह्याच दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात होता. ताकदीचा वापर कमी पडला. क्षेत्ररक्षकाने शेवटपर्यंत नजर चेंडूवर ठेवली आणि अप्रतिम झेल टिपला. मोठा फलंदाज बाद केलाय. हितेंद्र भोईर गोल्डन डकवर बाद. या ठिकाणी खूप चांगला खेळ
पाहायला मिळते सदानंद स्मृती कामणी या संघाचा मुख्यत्वे मी हेच म्हणेन, कारण फक्त एकच फलंदाजाला टिकाव धरता आलेला आहे आणि तो फलंदाज ठरलाय भूषण आणि बाकी कुठल्याच फलंदाजाला मैदानात थांबता आला नाही आणि आता 7 बॉल्समध्ये 11 धावांची गरज आहे आणि तो आत्मविश्वास आता दुणावलेला आहे सदानंद स्मृती संघाच्या क्षेत्ररक्षकांचा, कारण ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जोपर्यंत भूषण खेळपट्टीवर होता तोपर्यंत कुठेतरी दबावातला खेळ पाहायला मिळाला कामण संघातल्या खेळाडूंचा, पण त्यानंतर जेव्हा आता भूषण बाद झाला समोर भूषणपेक्षा अनुभवी फलंदाज हितेंद्र भोईर होता, त्याला सुद्धा बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे गोलंदाज विशाल. जबरदस्त बॉलिंग आणि आता अस्तित्वाची जाणीव झालेली आहे आणि या तिवरी गावात येताना इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दीपेश स्मृतिचषक 2022 मध्ये खेळताना आपल्या संघाला देखील विजेतेपद मिळावं हा प्रयत्न आता प्रामाणिकपणे दिसतोय. विशालचा हा प्रयत्न प्रामाणिकपणे पाहायला मिळतोय. सदानंद स्मृती 9192 कामनचा शेवटचा बॉल असेल. 7 बॉल्समध्ये 11 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय संदेश धणे. नॉनस्ट्राईकला कल्पेश. शेवटचा बॉल 7-11. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला लॉफ्ट केले क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑनला त्याला बीट करून बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. हे दिल मांगे मोर. मिळतील धावा 4 चौकार 4. तुषार चौधरी आहेत आयोजक ध्रुव तारापोट टिवरी गावचा आयो संयोजक पाऊस झाला आणि खोदून काढल्या या चेंडूला सरळ बॅटचा वापर केलाय. 4 धावा मिळत आहेत. शतरक्षकाला गुंगारा देत चेंडू अंतिम क्षणी उसळी घेतोय आणि सीमारेषेला स्पर्श करतोय. आता इक्वेशन सिच्युएशन असं झालंय. 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला 6 बॉल 7ची गरज आहे. सामना क्रुशियल मोमेंट मध्ये म्हणतात ना की आयुष्यात पडल्याशिवाय स्वतःला सांभाळण्याची क्षमता निर्माण होत नाही आणि पाहूया आता दोन्ही संघ समान अवस्थेत आहे. हा चौकार मात्र मी नशिबाचा चौकार म्हणेन, कारण त्या ठिकाणी आउटफील्ड थोडी खराब होती. उंच सकल भाग त्या ठिकाणी होता. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते पण त्यांना हुलकावणीतून बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला आणि RK दत्ताई पुन्हा एकदा या शर्यतीमध्ये थोडी का होईना पुढे येते. 6 बॉल्समध्ये 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन आणि हा महत्वपूर्ण बॉलर कोण आहे तर अतुल जो या शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. स्ट्राईकवर बॅटर असेल कल्पेश जो 4 धावांवर खेळतोय आणि संदेशने एका बॉलमध्ये 4 धावा बनवल्या. 6 बॉल्स 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. राऊंड द विकेट. सामना फिनिश होईल का? बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. विजयाचा षटकार 6 धावा. एक बाकी आहे. 1 धाव बाकी आहे कारण 6 धावा झाल्या आहेत आणि जर स्कोर्स लेव्हल झाले कंपल्सरी चेस आहे, कारण काही ठिकाणी आपण विकेट फॅक्टर चेक करतो, काही ठिकाणी आपण सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देतो, काही ठिकाणी आपण बॉल आउटच्या माध्यमातून निर्णय देतो. पण या ठिकाणी स्कोर जर लेव्हल झाले तरी देखील तुम्हाला ती 1 धाव कंप्लीट करायची असेल आणि आता मात्र 5 बॉलमध्ये 1 धावाची गरज आहे. बॉल पाठवून देतोय. कान्हाई स्पोर्ट्स पाळे संघाचा डिसिजन काय आहे? डिसिजन चैतन्य डिसिजन सांगा. फिल्डिंग. कान्हाई स्पोर्ट्स पाळे संघाने फिल्डिंग स्वीकारली आहे. फलंदाजीसाठी तयारीमध्ये राहा. स्पोर्ट्स मालजीपाडा टीम. एका धावेची गरज. 5 बॉल 1 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफ मधून मागे येतोय. उलट दिशेने कॅच कॅरी करतो. क्या बात आहे. जबरदस्त कॅच. अजून जरी आम्ही पराभवाच्या छायेत असलो तरी देखील पराभवाची चर्चा सुद्धा जोरात झाली पाहिजे. हाच प्रयत्न सदानंद स्मृती कामन संघाच्या क्षेत्ररक्षकाचा. फलंदाज बाद. विकेट डाऊन. तर संदीप सर आपण चर्चा सकाळी करत होतो. भाईंदरपाड्याची टुर्नामेंट तुम्ही कव्हर केली आणि त्या ठिकाणी खूप मोठे उलटफेर तुम्ही आम्हाला सांगितले, म्हणजेच बॉल जास्त होते धावा कमी होत्या आणि त्या धावा त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि आता 4 बॉल 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस ही 1 धाव कंप्लीट करायचीच आहे. अगदी बरोबर. त्या टुर्नामेंट्स मध्ये 13 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती आणि प्रतिस्पर्धी संघाने त्या 6 धावा सुद्धा दिल्या नव्हत्या. सावेज नावाचा गोलंदाज हातोबा स्पोर्ट्स संघाकडून खेळत होता. बघा अजून मॅच संपला नाही. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम या चेंडूने केलंय.
मी म्हणालो होतो की अजूनही ती एक धाव म्हणजेच काही ठिकाणी कंपल्सरी चेस, काही ठिकाणी विकेट फॅक्टर, काही ठिकाणी सुपर ओव्हर, पण या ठिकाणी ती कंपल्सरी चेसची एक धाव तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे. 3 बॉल्समध्ये 1 धावांची गरज. शेजारी वाढलेत, क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ करण्यात आलेलं आहे आणि पाहूया या स्ट्रॅटेजीचा, या मानसिकतेचा उपयोग होतोय का. साधारण स्मृती 9192 कामणीला 3 बॉल्समध्ये 1 धावेची गरज आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाले आणि तिसरा बॉल डॉट आलाय. चौथा बॉल यावेळेस एक्स्ट्रा टर्न मिळाला आणि त्याचमुळे चांगला प्रयत्न. अतुलचा कौतुक करायला हवं. पहिल्या बॉलवर जर षटकार आला तर दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवली, त्यानंतर डॉट बॉल आणि हा व्हाईट बॉल हाताळला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय रणजित केणी फॅम टीम. RK दत्ताळे. जबरदस्त खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये वैभवच्या 14 धावा, किरणच्या 12, अतुलच्या नामात 7 आणि अजयच्या 3 धावा. पंकजने एक षटक हाताळलं, 2 गडी बाद करत त्याने 9 धावा खर्च केल्या. कैवल्यने 2 षटक हाताळत 1 गडी बाद 14 धावा खर्च केल्या. हितेंद्रने 1 षटक हाताळून 1 गडी बाद 9 धावा खर्च केल्या आणि दीपेश थोडा महागडा ठरलाय, ज्याने 1 विकेट मिळवत 14 धावा खर्च केल्या. आणि धावांचा पाठलाग करताना RK दत्ताळे टीमच्या भूषणच्या 35 धावा आणि कल्पेशच्या 10 धावा, संदेशच्या नाबाद 4 धावा. किरणने 2 षटक हाताळत 2 गडी बाद करत 19 धावा खर्च केल्या. विशालने 1 षटक हाताळत 11 धावा खर्च करत 2 गडी बाद केल्या. अतुलने 3 बॉल्स फेकत 1 गडी मिळवत 7 धावा खर्च केला आणि प्रकाश तुंबडाने 15 धावा खर्च करत 1 गडी बाद केलेला आहे आणि RK दत्ताई हा संघ